सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यात भाजप आक्रमक झालं होतं। भाजप पाठोपाठच आता शिवसेना शिंदे गट देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कोर्ट नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील पारंडा येथे येत असून त्यांच्या या कार्यक्रमामध्ये धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे। शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख नरसिंह अण्णा जाधव यांची मानसपुत्र म्हणून ओळख असलेले तथा उद्धव ठाकरे गटाचे कळंब तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांचा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश होणार असून शिवाजी हे आपल्या हजारो समर्थकांसह पारंडा येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी निघाले आहेत। एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पाडले असून याचा परिणाम धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघावर होणार आहे। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी प्रदेशात आरक्षण रद्द आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे, आरक्षण संपवावे यासाठी प्रयत्न राहतील असे विधान केले। त्यामुळे धुळ्यात आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तसेच राहुल गांधी हे दुटप्पी भूमिकेचे दुटप्पी राजकारणी आहेत असे म्हणत त्यांच्या आरक्षणाबद्दलच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। त्यामुळे राहुल गांधी यांच्या दुटप्पी भूमिका ही भारताच्या लक्षात आली आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलणार आहे असा फेक नॅरेटिव्ह पसरत मागासवर्गीय बांधवांची दिशाभूल करायची आणि प्रदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडायची असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांसोबत काही दगाफटका केला तर राज्यातील संपूर्ण मराठा समाज हा एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होणार आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। जालन्यात मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। काही लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कानं फुकत आहेत, पण जर त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाचा आंदोलनकर्त्यांचा गेम केला तर त्यांनी कसं करू नये, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा असा मराठा समाज आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय। अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ स्पेसमध्ये अडकले आहेत। स्टारलायनर या स्पेस क्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, ते मात्र आता या दोघांशिवाय पृथ्वीवर लँड झालं आहे। सुनीता आणि बुच हे दोघे मात्र अजूनही अंतराळातच असून पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते पृथ्वीवर परत येऊ शकतील। स्टारलायनरच्या यशस्वी लँडिंग नंतर आता सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। आम्ही पुढल्या संधीची वाट बघत आहोत असं सांगत सुनीता विल्यम्स यांनी संयम राखल्याचं नमूद केलंय। अंतरियाळ परतल्यानंतर प्रथमच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा वार्ताहर परिषदेत सहभाग होऊन सर्वांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली। दोन्ही अंतराळवीर म्हणाले, आमच्याशिवाय बोईंगचे स्टारलायनर पृथ्वीवर परतताना पाहून आम्हाला खूप वाईट वाटले। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेची कठोर भूमिका आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्रामला मदत करणाऱ्या अनेक संस्थांवर प्रतिबंध घातला आहे। परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी चीनी संस्थांसह अनेक कंपन्यांवर प्रतिबंध घातले आहे। या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्रामसाठी साहित्याचा पुरवठा करत होत्या। या निर्णयावर चीन आणि पाकिस्तानकडून कुठल्याही प्रतिक्रिया आल्या नाहीत। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बॅलिस्टिक मिसाईल उपकरणाच्या प्रसारात सहभागी 5 संस्था आणि एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे।
एसटीचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. त्याची दाद कुठे मागायची याची अडचण असते. अनेकदा या संदर्भात परिपत्रकीय सूचना करण्यात आलेल्या आहेत, तरी देखील त्याचे पालन होतेच असे नाही. त्यामुळे आता प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि पर्यायाने एसटीची सेवा सुधारण्यासाठी आता एसटीच्या बसेसमध्ये आगर व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाचे दूरध्वनी क्रमांक एसटीच्या बसच्या प्रदर्शनीय भागात लावण्याचा निर्णय घेतलाय. देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलं आहे. कांदा निर्यातीवरील किमान $550 निर्यात मूल्य हटवलं आहे. मात्र 40% निर्यात शुल्काबाबत अद्याप स्पष्टता दिली नाहीये. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकाच दिवसात 2 मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता कांद्याला काय भाव मिळणार आहे याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची खुल्या पद्धतीने निर्यात करू शकतील, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. ठाणे येथील टेंबे नाका परिसरातील आनंद आश्रमात पैसे उधळण्याचा एका व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या व्हिडिओवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. या संदर्भात आता लुटीचा पैसा आनंद आश्रमात ठेवला जातो असा आरोपही करीत, आज जर आनंद दिघे असते तर त्यांनी त्यांच्या या प्रसिद्ध हंटरने पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना फोडून काढले असते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात ठाण्याचे एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टीका केली. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं दिसत आहे. असं असतानाच लाडकी बहीण योजना मीच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष दावा केला आहे. लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे. यापुढे दरमहा तुम्हाला 1,500 मिळणार आहेत. ही योजना कोणीही माईचा लाल बंद करू शकत नाही. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावाला जोडा मारा. सोन्याचा चमचा पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत कळत नाही. माझी आई घर चालवताना कसं मन मारून घर चालवायची हे मी पाहिलंय. म्हणून माझ्याकडे सूत्र आल्यावर मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना सांगितले की आपण ही योजना सुरू करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवच्या सभेत म्हटलंय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.